नमस्कार, मी सुषमा सुनील पगार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत भाजीपुरी। आधी आपण भाजी बनवून घेऊया। मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया। तेल थोडा गरम झाला की त्याच्यामध्ये आधी आपण घालणार आहोत राई। मी अर्धा चम्मच राई घातली आहे। हिरवी मिरची बारीक चिरलेली, अद्रक आणि लसणाची पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेलामध्ये। आता आपण घालणार आहोत कढीपत्ता। कढीपत्ताही मिक्स करून घ्यायचा आहे फोडणीमध्ये। बारीक चिरलेला कांदा घातल्यानंतर आपल्याला जवळजवळ कांदा ब्राऊन होईपर्यंत तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा लवकर ब्राऊन होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चम्मच मीठ आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। कांदा आपला हलका ब्राऊन झाला आहे। आता आपण घालून घेऊया त्याच्यामध्ये धना पावडर, हळदी पावडर, गरम मसाला आणि कोथिंबीर। पुन्हा सर्व मसाले मिक्स करून घेऊया फोडणीमध्ये। आपले सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झाले आहेत। जे मी शिजवून घेतले होते बटाटे, त्यांना मी हाताने मॅश करणार आहे। मी त्यांना सुरीने कट नाही करून घेतले। सर्व बटाटे आपले मॅश करून झाले आहेत। तर पुन्हा एकदा त्याला फोडणीमध्ये मस्तपैकी मिक्स करून घेऊया। भाजी आपली व्यवस्थित मिक्स करून झाली आहे। आता आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत चवीपुरतं थोडंसं मीठ आपण आधी टाकलं होतं फोडणीमध्ये, मग आता थोडंच टाकायचं आहे वरून। कोथिंबीर थोडी आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। भाजी आपली बनवून तयार झाली आहे। आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि पुरीसाठी पीठ मळणार आहोत। मीठ घेतलं आहे, पाणी, अर्धी वाटी रवा, गव्हाचं पीठ, ओवा, जिरा, थोडंसं तेल आणि आता हा पीठ आपण मळून घेणार आहोत। पीठ मळताना पाणी जसा लागेल तसा वरून घालून घेणार आहोत। पीठ आपला मळून झाला आहे। थोडंसं वरती तेल घालून आपण ते 5 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। पाच मिनिटं झाली आहेत। बघूया आपण पीठ व्यवस्थित तयार झालं आहे। पुन्हा एकदा थोडंसं मळून घेऊया पिठाला। पुरी बनवण्यासाठी आपण पिठाचे छोटे छोटे गोळे करणार आहोत। पिठाचे सर्व गोळे करून तयार झाले आहेत। आता आपण त्याची पुरी लाटून घेणार आहोत। ही जागा आधी टिश्यू पेपरने साफ करून घेतली आहे। थोडंसं तेल, एक गोळा घेऊन त्याला आपण लाटून घेऊया। लाटताना मी एकदाच तेलाचा वापर केला आहे, सुका पीठ नाही घेतलं आहे। आणि मीडियम साईजवरती पुरी लाटताना जास्त जाडी नाही आणि जास्त पातळही नाही किंवा जास्त मोठीही नाही, मीडियम साईजची बनवून घेतली आहे मी पुरी। मी फक्त एका पुरीसाठीच तेल लावून घेतलं होतं। आता आपण सर्व पुऱ्या विदाऊट तेलाच्या आणि विदाऊट पिठाच्या लाटून घेणार आहोत। सुका पीठ मी जराही नाही वापरला आहे।
अशा सर्व पुऱ्या लाटून घेणार आहोत आपण. सर्व पुऱ्या आपल्या बनवून झाल्या आहेत. मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं आहे. आधीच तेल गरम झालेलं होतं. तेलामध्ये पुरी सोडून घेऊया. बऱ्याचदा काय होतं, तेलामध्ये पुरी टाकताना पहिली पुरी केव्हा केव्हा फुलत नाही, तर घाबरायचं काहीच कारण नाही. दुसरी पुरी तुम्ही टाकणार त्यावेळेस ती नक्कीच फुलते. ही बघा, ही पुरी व्यवस्थित फुलली आहे. आता ही दुसरी पुरी मी घातली होती. अशाच आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत. पुऱ्या आपल्या तळून तयार झाल्या आहेत. भाजी मी एका प्लेटमध्ये सर्व केली आहे. भाजीमध्ये आपण घालणार आहोत आता चीज वरून सर्व करण्यासाठी. कोथिंबीर, ही तयार झाली आपली भाजी पुरी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.